ज्या मुलांना आई वडील नाहीत अशा मुलांसाठी, आई किंवा वडील नाहीत अशा मुलांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण एक योजना सुरू केली आहे, ज्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना। या योजनेअंतर्गत दर महिन्याला अशा मुलांना 4,000 रुपये मिळणार आहेत। सरकारने त्याचा लेटर सुद्धा जारी केलेला आहे। या लेटरमध्ये नेमकी कागदपत्रे कोणती लागणार आहेत हे सुद्धा सांगितलेलं आहे। शिवाय तुम्हाला फॉर्म कुठे व कसा भरायचा आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे। त्यामुळे आज ते लेटर अतिशय महत्त्वपूर्ण लेटर आहे, जे की तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मी डिटेलमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राइब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना। या योजनेच्या या लेटरमध्ये नेमकं काय सांगितलं आहे बघा, तर इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना दिलेली आहे। आपणा सर्वांना विनंती आहे की 1 मार्च 2020 नंतर ज्यांचे दोन्ही पालक किंवा त्यांच्या पालकांपैकी एकाचा मृत्यू झाला असेल, दोन्ही पालक एक्सपायर झाले असतील म्हणजे मृत्यू झाला असेल, किंवा त्यातील एक जरी पालक मृत्यू झाला असेल, आई किंवा वडील या दोघांपैकी एक जरी पालक मृत्यू झाला असेल त्याचा, आणि मुलांचे वय हे 18 वर्षापेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील 2 मुलांना मुख्यमंत्री बाल सेवा योजनेअंतर्गत प्रत्येकी 4,000 रुपये दरमहा मिळणार आहेत। हा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा अशी सरकारकडून विनंती करण्यात आलेली आहे। म्हणजे आई किंवा वडील दोन्हीपैकी एक नसतील तरीही, किंवा दोन्हीही नसतील तरी सुद्धा, आणि त्या घरातील 2 पाल्यांना म्हणजे 2च मुलांना, मुलगा असो किंवा मुलगी असो, 2च मुलांना 18 वर्षापेक्षा जर त्यांचं कमी वय असेल तर त्यांना दर महिना 4,000 रुपये मिळणार आहेत। ही योजना आहे सरकारची मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना। यासाठी कागदपत्रे लागणार आहेत। बघा कोण बघा, बाळाचे आणि आईचे एकत्र खाते, म्हणजे तो पाल्य मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांचे आणि आईचे एकत्र खातं असलेलं खातं, त्यानंतर शिधापत्रिका लागणार आहे, त्यानंतर आधार कार्ड, मग आई आणि मुलांसाठी म्हणजे त्यावरती नाव असावं मुलाचं, त्यानंतर शाळेचे ओळखपत्र किंवा मुख्याध्यापकांनी लिहिलेलं शाळेचं ओळखपत्र असावं, त्यानंतर वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा आई जर नसेल तर आईचे मृत्यू प्रमाणपत्र असावं, उत्पन्नाचा दाखला, ज्यांचं उत्पन्न 75,000 रुपयेपर्यंतच असावं, त्याच्यावरती उत्पन्न असेल तर या योजनेचा लाभ हा मिळणार नाही। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे फॉर्म कुठे मिळणार तुम्हाला आणि कसा भरायचा। तर हा फॉर्म तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयातील, तहसील आणि जिल्ह्यांमधील तालुक्याच्या ठिकाणी हा तुम्हाला फॉर्म मिळणार आहे। हा फॉर्म भरून तुम्ही जिल्हा बाल संरक्षण युनिट किंवा जिल्हा परिषद अधिकारी यांच्याकडे जमा करायचा आहे। अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर विद्यार्थ्यांनी 9615155005 या मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधायचा आहे। म्हणजे तुम्हाला याबद्दल कोणताही डाऊट असेल किंवा कोणती माहिती हवी असेल तर मी आत्ता सांगितलेल्या या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि माहितीही घेऊ शकता। तर अतिशय 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण योजना मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत दरमहा 4,000 रुपये मिळणार आहेत। त्याच्या तुम्हाला अटी सुद्धा कळल्या असतील की 2020 नंतर मृत्यू पावलेले, 2020च्या नंतर मृत्यू पावलेले जे आई वडील असतील, आई किंवा वडील असेल, त्यांच्या पाल्यांनाच, त्यांच्या मुलांनाच या योजनेचा लाभ हा घेता येणार आहे। सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।